नमस्कार. कसे आहे? बरे ना? बरेच असतील. मला व्हिडिओ करायला उशीर होतो. कधी कधी व्हिडिओ करणारे सापडत नाही, व्हिडिओ बनवणारे सापडत नाही, त्याच्यामुळे मला वेळ होतो. हे बघा, तुम्हाला देवीच्या शुभेच्छा. देव्या बसल्या आता. आज देवीचा रंग राखेरी आहे. मी राखेरी साडी घातलेली आहे. माझा काही उपास वगैरे नसतो, पण शेजारच्या पूजाने राखेरी साडी घातली, मी पण घातली तिच्या बरोबर. बर, आता आपल्याला करायचं हे फराळाचं. हे मी साबुदाणे घेतले 1 वाटी आणि हे शेंगदाणे घेतले 1 वाटी. हे साबुदाणे पण गरम करून घेतले मी, म्हणजे हे वातळे असतात. आता हे बघा कडक झाले, आला ना आवाज, कडक झाले. आता असे कडक व्हायला पाहिजे. मी यांना थोडे तव्यावर कढईमध्ये असं हलवून घेतले आणि थंड करून घेतले. आणि हे शेंगदाणे हे पण भाजून घेतले आणि जे निघले ते फोत्र काढून घेतले. नाही निघले तर नाही निघले. तर आपण काय करू आता, याचं आपण पीठ करून घेऊ. घेतलं साबुदाण्याचं. आता आपण हे शेंगदाणे बारीक करून घेऊ आणि गाळून घेऊ. हे बघा, हे चाळणीने गाळून घेतलं. आणि हे शेंगदाण्याचं कूट आहे, हे पण याच्यात टाकून घेऊ. हे बघा, तर हे शेंगदाण्याचं कूट आपण थोडंसंच टाकू आणि थोडंसं उरवून ठेवू. हे बघा, आणि हे मिरची कापून घेतली आहे एक बारीक मस्त, हे पण टाकून घेऊ. आणि हा कोथिंबीर पण टाकून घेऊ. अशी झटपट बनवण्यासाठी रेसिपी, आपल्याकडे कोणी आलं किंवा आपल्याला रात्री भिजू घालायचं साबुदाणा आठवण नाही राहिली, त्याच्यासाठी ही रेसिपी खूपच छान आहे. आता याच्यात मीठ टाकू आपण. आणि छान पण आहे आणि चांगली पण आहे, पोट भरून जाते व्यवस्थित. याच्यात मीठ टाकते. आता याच्यात सगळं टाकून घेतलं. हा बटाटा आपण कुच करून घेऊ. एक बटाटा उकडलाय मी, त्याचे साल काढून घेतली आणि त्याला आपण कुच करून घेऊ. हे छान झालेलं आहे मस्त. तरी पण याच्यात थोडं पाणी लागेलच. आणि हे साबुदाण्याचं सोचून घेतो हा साबुदाणा पाणी त्याच्यासाठी. हे बघा की एकाच बटाट्यामध्ये किती छान झालेलं आहे. आता आपण याच्यात थोडं पाणी टाकू. हे बघा, थोडंच टाकायचं, चमच्यानं मोजून, पातळ होईल नाही तर. आणखी थोडं पाणी टाकू. साबुदाणा मस्त मॅच झाला आहे आणि त्याच्यामध्ये बटाटा पण टाकला आहे. थोडंच पाणी टाकलं मी. हे बघा, आणखी थोडं पाणी टाकून घेऊ. मस्त. आपल्याकडे वेळेवर कोणी पण येते, त्यांचा उपवास असतो, मग वेळेवर हे लगेच करायचं. हे आता आपण याला 2 मिनिटं झाकण ठेवू. आणि तोपर्यंत हे मस्त हिरवीगार चटणी बनवू. हे बघा, हे शेंगदाण्याचं थोडंसं कूट आहे याच्यामध्ये. आणि या 3-4 मिरच्या घेतल्या. हे बघा, तिखट होईन जास्त.
आणि हा कोथिंबीर आणि हे अद्रकचे 2-3 तुकडे, हे बघा. आणि याच्यामध्ये आपण मीठ टाकू थोडं आणि पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. हे बघा मीठ टाकलं. याच्यात टाकू पाणी. हे फिरवू मिक्सरला. अशी छान चटणी केली हिरवीगार. हे बघा, याला असं असं करून घ्यायचं व्यवस्थित. आणि हे पन्नी आहे, ही पिशवी आहे प्लास्टिकची, याच्यामध्ये घालायचं. हे पोळपाटवर ठेवायची आणि लाटण्यानं लाटून घ्यायची अशी बारीक. आणि हे चिरा पडल्यानं याला घाबरायचं नाही, पडू द्यायच्या पडल्या तर. कारण त्याला बटाटा टाकला आपण आणि ते साबुदाण्याचं आहे. जास्त बारीक नाही, जास्त जाड नाही, अशी लाटून घ्यायची पोळी. छान अशी पोळी लाटून घ्यायची. हे बघा, जास्त बारीक नाही आणि जास्त जाड पण नाही, अशी पोळी लाटून घ्यायची आणि तव्यावर टाकायची. असा छान उंडा करून घ्यायचा. ये ना, तुम्हाला वाटलं तर तूप टाका, मी तेल टाकते. तूप पण टाकवा याच्यावर, मी तेल टाकते. तुम्हाला वाटलं तर तूप टाका, तेल टाका, असं थोडं थोडं टाकायचं. झटपट रेसिपी आहे आणि छान आहे, चवदार आहे. तुम्ही बनवा, तुम्ही खा, छान लागते. छान अशी कुरकुरीत झालेली आहे, हे बघा. आणि आता हे दुसरी आपण टाकू याच्यावर पण असं तेल टाकून घ्यायचं. तुम्हाला आवडलं तर तूप टाकायचं. छान ते तळलं ना तर तेलकट होते, म्हणून असं करायचं.
तेलकट नाही, काही नाही, मस्त शरीराला पचून जाते आणि लवकर झटपट होणारी रेसिपी आहे. कोणी आपल्याकडे केव्हा पण येतं, आपण साबुदाणा भिजू घातलेला नसतो आणि आपल्याला पण एखाद्या वेळेस आठवण राहत नाही की रात्री की सकाळी साबुदाणा भिजवला नाही असं, आणि मग नाही भिजवला तर त्याला असं करून घ्यायचं, छान होते मस्त. आणि हे असं कागद खाली ठेवून असं लाटून घ्यायचं छान, आणि हे असं करून घ्यायचं. बरं, हे फाटते ना, याला घाबरायचं नाही. हे फाटलं ना, आणि तुम्हाला कधी हे फाटेला आवडत नसणार असं तर एक प्लेट घ्यायची, त्या प्लेटमध्ये उघडी मारायची आणि त्या प्लेटनं हे काट 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 कापून घ्यायचे असे. मी करून दाखवते तुम्हाला. एक याला घाबरायचं नाही, हे काट फाटले असे, याला नाही घाबरायचं. हे बघा, मी हे प्लेट घेतली आहे. तुमची हे पोळी केवढी लाटली तुम्ही ना, त्याप्रमाणे तुम्ही प्लेट घ्यायची. हे बघा, असं करायचं. हे काठ जर तुम्हाला नको असले असे चिरलेले की कोणी आलं तर चांगलं नाही वाटत बुवा, तर मग असं फिरवून घ्यायचं. हे बघा, हे असं फिरवलं का हे असे काट काट काढून घ्यायचे. हे बघा, आणि छान गोलपुरी तयार झाली. छान होते, मस्त मंद आचेवर होऊ द्यायची. जास्त जाड नाही, जास्त बारीक नाही अशी लाटायची. हे असे काठ जर तुम्हाला नको असले तर अशी गोलपुरी करून घ्यायची. हे बघा, प्लेटनं कापून घ्यायची. एखाद्या डब्याचं झाकण असलं, तुम्हाला केवढी पुरी लाटली तुम्ही त्या आकाराचं घ्यायचं आणि ते कापून घ्यायचं. हे बघा, हे बघा, छान अशी गोल लाटून घ्यायची. हे बघा, या अशा साबुदाण्याच्या पोळ्या आणि ही चटणी मी तुम्हाला करून दाखवलेली आहे. ही खूपच चवदार आणि छान झालेली आहे, मस्त मुलायम झालेल्या आहे. या ही गरम आहे म्हणून हे बघा, हे मस्त झाले आहे. अशा नरम आणि गरम गरम खायच्या, मस्त पोट भरते. ही अशी रेसिपी मी तुम्हाला करून दाखवलेली आहे, साबुदाण्याची फराळ देवीच्या उपवासाची. आणि ही जर तुम्हाला आवडली, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा फटाफट.